टांझानियाचा अल्फॉन्स सिम्बू आणि केनियाची बोर्नेस किटूर यांनी 14व्या मुंबई मॅरेथॉनचं विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम गाजवलाय। मुख्य मॅरेथॉनचं 42.195 किलोमीटरचं अंतर अल्फॉन्स सिम्बूने 2 तास 9 मिनिटं 32 सेकंदात पार केलं, तर बोर्नेस किटूरने हे अंतर पार करण्यासाठी 2 तास 29 मिनिटं 2 सेकंद वेळ घेतलाय। भारतीय धावपटूंच्या गटामध्ये खेतारामने पुरुषांच्या तर परभणीच्या ज्योती गवतेने महिलांच्या गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे। खेतारामने 2 तास 19 मिनिटं आणि 51 सेकंदांची तर ज्योती गवतेने 2 तास 50 मिनिटं आणि 53 सेकंदांची वेळ नोंदवली। 21 किलोमीटरच्या अर्ध मॅरेथॉन शर्यतीवर मराठी धावपटूंनी आपला ठसा उमटवला। मोनिका आथरे आणि मीनाक्षी पाटील यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलं। अर्ध मॅरेथॉनच्या पुरुष गटात जी लक्ष्मणनं सुवर्ण पदक पटकावलं, तर सचिन पाटील आणि दीपक कुंभार यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाचा मान मिळवला। आपण विजेत्यांच्या नावावर एक नजर टाकूया। मुख्य मॅरेथॉन पुरुष गट अल्फॉन्स सिम्बूनं ही रेस जिंकलेली आहे। टांझानियाचा धावपटू 2 तास 9 मिनिटं 32 सेकंद वेळ नोंदवली आहे, तर महिला गटामध्ये बोर्नेस किटूर केनियाची धावपटू 2 तास 29 मिनिटं 2 सेकंद अशी वेळ नोंदवलेली आहे। भारतीय पुरुष गटात खेताराम यांनी 2 तास 19 मिनिटं 51 सेकंदांची वेळ नोंदवली आहे, तर भारतीय महिला गटामध्ये ज्योती गवते हिनं 2 तास 50 मिनिटं 53 सेकंदांची वेळ नोंदवलेली आहे आणि सुवर्ण पदक जिंकलंय। महिला गटामध्ये मोनिका आथरेला सुवर्ण मिळालेला आहे, तर मीनाक्षी पाटीलला रौप्य मिळालेलं आहे। अर्ध मॅरेथॉनवरती महाराष्ट्राचा ठसा उमटलाय। तर पुरुष गटामध्ये जी लक्ष्मणन यांनी सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे। पुरुष गटात सचिन पाटीलला रौप्य मिळालंय, दीपक कुंभारला कांस्य पदक मिळालेलं आहे। अर्ध मॅरेथॉनवरती महाराष्ट्राचा ठसा दिसून येतोय महिला आणि पुरुष गटातही।